हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. फक्त एक जुडी मेथी, एक कप डाळ आणि कमी साहित्यामध्ये इतकी भन्नाट डाळ मेथी तयार होऊ शकते, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कमी मेहनत, कमी साहित्य आणि इतकी चव मस्त की सगळेजण आवडीने जेवतील. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला डाळ आणि मेथी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण कुकरमध्ये घेणार आहोत तुरीची डाळ. तर इथे आपण 1 कप तुरीची डाळ 1 तासासाठी पाण्यात भिजत घातलेली होती. ती डाळ आपण घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे मेथी. तर इथे एक जोडी मेथी आपण स्वच्छ निवडून धुवून त्याला चिरून घेतलेल्या आहे. आता ही मेथी सुद्धा आपण कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर साधारण अर्धा ग्लास पाणी आपण इथे घेणार आहोत आणि आता कुकरला आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे आपली डाळ आणि मेथी छान शिजेल. आता तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूयात तर किती छान अशी आपली डाळ आणि मेथी शिजलेली आहे. याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं. तर इथे 1 छोटा चमचा आपण जिरं या तेलामध्ये घालणार आहोत. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा क्रश. तर इथे आपण 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण आणि अर्धा इंच आलं याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ती आपण या तेलामध्ये आता परतून घेऊयात. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हिंग. पुन्हा एकदा याला छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि साधारण 1 ते 2 मिनिटासाठी याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं, लसूण, मिरची याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. आता 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शिजून घेतलेली डाळ आणि मेथी. तर इथे आपण शिजून घेतलेली डाळ आणि मेथी यामध्ये घातलेली आहे. आता आपल्याला यात घालायचे आहेत मसाले. तर सगळ्यात आधी आपण घालूयात 1 छोटा चमचा हळद. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा धने पावडर. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा गोडा मसाला. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आवडीप्रमाणे गूळ, चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालूयात आणि त्यानंतर आता हे सगळे मसाले आपण या भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात, म्हणजे या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीला खूप छान येईल. तर अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनल द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता सगळे मसाले छान असे मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे 1 कप ताक. तर इथे आपण 1 कप ताक या भाजीमध्ये घातलेलं आहे, कारण ताकामुळेच या भाजीला भन्नाट अशी चव येते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप आंबट ताक आपल्याला या भाजीसाठी वापरायचं नाहीये. आता आपण या भाजीवरती झाकण ठेवूया आणि याला एक उकळी काढून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिटामध्ये छान अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे. तुम्ही रंग बघू शकता, किती सुंदर रंग आपल्या भाजीला आलेला आहे. आता याला छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे तूप. तर इथे आपण 1 चमचा साजूक तूप या भाजीमध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात. आणि अशा प्रकारे तयार आहे एकदम कमी साहित्यामध्ये तयार होणारी डाळ मेथी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.